मला थोड्या पैशांची गरज आहे. काय करू मी आता? घाबरू नकोस राजू. आता अनेक लोन ऍप्स तात्काळ लोन्स देतात, तेही विना डॉक्युमेंट. ओ मस्तच. कोणत्याही कागदपत्रांशिवाय लगेच पैसे. क्रेडिट स्कोरही चेक केला जात नाहीये. मी लगेच 5,000 रुपयांचं लोन घेतो. अरे वा, काय फास्ट आहे हे. सर, तुम्ही आमच्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 7,500 रुपये द्यायचे. पण मी तर फक्त 5,000 रुपये कर्ज घेतलं होतं आणि त्यासाठी 7,500 खूपच जास्त आहेत. सर, तुम्हाला ही रक्कम भरावीच लागेल. हे फायनल आहे सर. पण मला वाटलं होतं की कर्ज परत देताना मला कमी व्याजदर भरावा लागेल. पण हे ऍप जास्तच व्याज आकारतंय आणि इतर शुल्कही द्यावं लागतंय. आता मी काय करू? हे ऍप आरबीआय कडे रजिस्टर्ड आहे याची तू पडताळणी केलेलीस किंवा इतर कोणतं व्हॅलिड रजिस्ट्रेशन? मला कर्ज लगेच हवं होतं म्हणून मी काहीच बघितलं नाही. हे बघ, कर्ज देणारी कंपनी NBFC रजिस्टर्ड आहे का आणि तिला आरबीआयचे लायसन्स मिळालंय का हे तपासलं पाहिजे. ओह, मी हे आधीच केलं असतं तर. सतर्क रहा. बेकायदेशीर लोन ऍपच्या फसवणुकीपासून दूर रहा. काय करावे? कोणताही ऍप डाउनलोड करताना आणि तुमच्या मोबाईलमधील डेटा वापरायची ऍपची परवानगी देताना सावध रहा. कोणतीही कंपनी किंवा NBFC's ऍप्लिकेशन कडून कर्ज घेण्याआधी कंपनीचं किंवा NBFCचं रजिस्ट्रेशन स्टेटस तपासून पहा. www.rbi.org.in वर आहे आणि नियम व अटीही वाचा. जवळच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशन आणि नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल cybercrime.gov.in वर घटनेची माहिती द्या. काय करू नये? सावध रहा आणि कोणताही मोबाईल ऍप कोणतीही कागदपत्रे आणि क्रेडिट स्कोअर न तपासता जलद कर्ज देत असेल तर ते घेऊ नका आणि आकारला जाणारा व्याज दरही नेहमी तपासून घ्या.